आणि या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी मुंबईतील जिजामाता उद्यानातून वैभव परब तर आझाद मैदानातून आमची प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहे। सुरुवातीला मनश्रीकडे जाऊयात। मनश्री, आझाद मैदानामध्ये या मोर्चाची सांगता होणार आहे, एकंदरीतच काय चित्र सध्या त्या तिथे पाहायला मिळत आहे? नक्कीच आझाद मैदानावर सध्या मी आहे आणि माझ्या आजूबाजूला अर्थात कार्यकर्त्यांची गर्दी देखील जमलेली आहे। आझाद मैदानावर कालपासूनच सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी जय्यत तयारी केली होती। एकदा जर आपण आझाद मैदानावरचा हा नजारा बघितला तर लक्षात येईल की कार्यकर्ते आता आझाद मैदानावर केव्हाच दाखल झालेले आहेत। जे आजूबाजूच्या परिसरात होते, सीएसटी चर्चगेट कडच्या परिसरात होते, दक्षिण मुंबईत होते, ते काल रात्रीपासूनच आझाद मैदानात दाखल झालेले आहेत। आणि त्याशिवाय आझाद मैदानावर कार्यकर्त्यांनी मानवी साखळी देखील तयार केलेली आहे की जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची जी दक्षता आहे ती मराठा मोर्चातल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडूनही घेतली जाते। त्यासोबतच सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहेच। काही वेळापूर्वीच एक पावसाची सर देखील येऊन गेली, मात्र पावसात देखील हा उत्साह कायम आहे। जर आपण एक नजर स्टेजकडे टाकली तर आपल्याला लक्षात येईल की हा जो निर्णायक मोर्चा ठरणार आहे, मराठा क्रांती मूक मोर्चा, त्याचं स्टेज आता सज्ज झालेलंच आहे। आणि या स्टेजवरनं अर्थातच मराठा क्रांती मूक मोर्चाच्या सगळ्या मागण्या निर्णायक स्वरूपात मांडल्या जाणार आहेत। काही कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, आपण त्यांच्या देखील भावना या जाणून घेणार आहोत। दादा, तुम्ही मला सांगा की कुठून आलेला आहात आणि कशा प्रकारे आजचं नियोजन आहे? आम्ही दिंडोशी गोरेगाव विभागातून आलेलो आहे। तर आजचं नियोजन हे फार आमचं व्यवस्थित आणि चांगले स्वयं मूक मोर्चा त्या पद्धतीने होणार आहे आणि कुठलाही हे न करता व्यवस्थित मोर्चा आम्ही पार पाडणार आहे। तुम्ही कुठून आलात? आम्ही दिंडोरी तालुक्यातून आलोय, नाशिक दिंडोरी तालुका सोनजाम गावातून आलोय। तर आतापर्यंत जे 57 मोर्चे झाले ते मूक मोर्चे होते। हा 58वा मोर्चा आणि शेवटचा निर्णायक मोर्चा मूक मोर्चा म्हणून राहील आणि हा शेवटचा मोर्चा मूक मोर्चा म्हणून राहील, याची सरकारने सुद्धा दखल घेतली पाहिजे। आता किती अंत पाहायचा, मराठ्यांचा शेतकऱ्यांचा किती अंत पाहायचा, आमच्या ज्या मागण्या आहे त्या सगळ्यांना माहिती आहे। प्रत्येक नक्कीच मागण्या तर मांडणारच आहेत, मात्र त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या मूक मोर्चाचं ते म्हणजे ह्या मोर्चाचं नेतृत्व महिला करतायत आणि महिलांच्या प्रतिक्रियाही आपण जाणून घेणार आहोत। ताई, तुम्ही मला सांगा की ह्या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व आपल्या मुली ज्या करणार आहेत, महिला म्हणून तुम्ही काय आजच्या निर्णायक मोर्चामध्ये मागणी समोर ठेवणार आहेत? आणि लाखो कार्यकर्ते आपले मुंबईत जमा झालेले आहेत। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या मराठा समाजासाठी जे काही आतापर्यंत 57 मोर्चे झाले ते सोडून 58चा मोर्चा हा आमचा शेवटचा आणि तो सरकारने लक्षात घ्यावा आणि तो पूर्ण होणारच आहे अशी आमच्या सर्व मराठ्यांची आशा आहे। त्याचप्रमाणे कोपर्डी तालुक्यातील ज्या मुलीवर अत्याचार झाले तिला सुद्धा ह्या शेवटच्या मोर्चात न्याय मिळणार आहे। आम्ही सरकारला एवढीच अपेक्षा आहे की आमचं आज होणार म्हणजे होणारच आहे। नक्कीच मागण्यांसाठी हा मोर्चा तर निघालेलाच आहे, मात्र जर आपण ह्या मोर्चाची वैशिष्ट्य बघितली तर अर्थातच अत्यंत शांततेने हा मोर्चा सध्या तरी आपल्याला बघायला मिळतो आहे। कारण आझाद मैदानात जे वातावरण आहे ते अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध अशा पद्धतीचं आहे। त्यासोबतच प्रशासकीय यंत्रणांनी आझाद मैदानावरच्या सगळ्या सुरक्षा यंत्रणेची सुद्धा खबरदारी घेतलेली आहे। आझाद मैदानावरचं गवत कापण्यापासून ते इथे फायर ब्रिगेड इंजिन लावण्यापर्यंत सगळी चोख व्यवस्था प्रशासकीय यंत्रणांकडून इथे केलेली आपल्याला बघायला मिळते। दीपक, निश्चितच मनश्री, तू राहाच आपल्यासोबत। आपण वैभव परबकडे जाऊयात। वैभव, जिजामाता उद्यानामध्ये नेमकं काय वातावरण पाहायला मिळतंय? दीपक, ज्या संपूर्ण देशाचं महाराष्ट्राचं मराठा मोर्चाच्या ज्या मुख्य बाबीकडे लक्ष लागलं होतं की मराठा समाजाची लोक किती येणार, मी तुला दाखवू इच्छितो माझ्या कॅमेरामॅनला सांगून की ही नजर दूरदूरवर जितकी जाईल तिथपर्यंत आपल्याला दूरपर्यंत गर्दी पाहायला मिळते। मी सध्या ह्या मोर्चेकऱ्यांमध्ये बसलो आहे, ते ठिकाण आहे जिजामाता उद्यान राणीबाग आणि ही जी गर्दी मी तुला दाखवतोय ही जवळपास रेलरोड स्टेशन आहे तिथपर्यंत गेलेली आहे आणि खऱ्या अर्थानं सकाळचे 8 वाजलेले आहे। मोर्चाची वेळ 11ची देण्यात आलेली आहे। आता जर ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर 11 वाजेपर्यंतची काय परिस्थिती असेल याचा आपल्याला अंदाज लागणं कठीण आहे, कारण का अनेक मराठा बांधव आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून देखील आलेले आपल्याला पाहायला मिळतात। रेलरोड स्टेशन आहे तिथून राणीची बाग येण्यापर्यंत चालत यायला जवळपास 10 मिनिटाचा अवधी आहे, परंतु त्याचबरोबर सिमेंट यार्ड बीपीटी रोडला गाडी पार्किंगची व्यवस्था आहे, त्यामुळे अनेक मराठा बांधव आहेत ते या दिशेने आलेले आहेत। त्यामुळे इकडे
इकडे गर्दी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर मराठा समाजाचे जे मराठा बांधव आहेत, भगिनी आहेत, ते सामील होत आहेत. त्यांच्यासाठी स्वयंसेवकाची एक चोख व्यवस्था आपल्याला केलेली पाहायला मिळते. जवळपास 5,000हून स्वयंसेवक आहेत ते इकडे तैनात करण्यात आलेले आहेत. स्वयंसेवकांबरोबरच मुंबई पोलीस देखील इकडे उपस्थित आहेत. आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया हे बांधव कुठून आलेले आहेत आणि काय त्यांच्या भावना आहेत. मला सांगा, सकाळचे 8 वाजलेले आहेत, मोर्चाची वेळ 11ची आहे. सकाळपासूनच तुम्ही इकडे गर्दी केलेली आहे? हो सर, आम्ही तुळजापूर तालुक्यातून आलेलो आहे. आम्हाला एकच आहे आता सध्या, जे आमचे जे लहान आता जे मराठा तरुण आहेत त्यांना आरक्षण भेटावं एवढीच इच्छा आहे. आणि जे कोपर्डीमध्ये जे आमची बहीण मृत्यू पावलेली आहे तिला न्याय मिळावा व आपल्या ज्या अट्रॉसिटी वगैरे ज्या पण गोष्टी आहेत, आम्ही म्हणत नाही की अट्रॉसिटी पूर्णपणे बंद होय, पण त्यात सुधारणा यावी याकरताच आमच्या आरक्षणासाठी आज आम्ही इथं सकाळी 4 वाजल्यापासून इकडे आलेलो आहोत तुळजापूर तालुक्याहून. पण बाकीचं आम्ही इथं बघतोय तर काय मूक मोर्चा असल्यामुळे आम्ही कुठल्या घोषणा देऊ शकत नाही. शांततेपणे आम्हाला हा शेवटचा मोर्चा म्हणजे ह्या मुंबईमधला शेवटचा मोर्चा आहे. परंतु हा मोर्चात जर आम्हाला काय जर आमचे आरक्षण जर मिळाले नाही किंवा साध्य झालं नाही तर मराठा शांत बसणार नाही एवढी मी आपल्याला सांगू इच्छितो. तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल? काल रात्री तुम्ही कुठे राहिला होता? राहायची व्यवस्था? मी राहायची व्यवस्था मी रेल्वेनं आलोय, पुण्याहून आलोय. माझं गाव लातूर आहे. काय ना, आरक्षण भेटलं तर कल्याण होईल आमच्या लोकांचं. आमचे लोक एवढे तडपत आहेत की बस आरक्षण नाही आमच्या लोकांना. 90% असले तरी पण त्यांना पैसे भरावे लागतात. तुम्ही सगळं कुठून आलेला आहात? मी तुळजापूर तालुका धाराशिव जिल्ह्यामधून आलोय. की आज मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने आलाय, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. कारण 57 मोर्चे काढून जर सरकारवरती इफेक्ट पडत नसेल तर हा मराठा मोर्चा गप्प बसणार नाही. हा आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांना एवढं सांगू इच्छितो मीडियाच्या माध्यमातून की मुख्यमंत्री साहेबांनी आज आम्हाला आमचं जे मागण्या आहेत ते मान्य कराव्या, नाहीतर आम्ही मुंबईत सोडणार नाही असा आम्ही सर्व मराठा बांधवांनी निर्णय घेतलेला आहे. आणि जर ह्या आमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर आम्ही पुढला मोर्चा आम्ही आमच्या परीनं तीव्र मोर्चा करेल. याचा तुम्ही संपूर्ण जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी. आम्ही हातात तलवारी घेतला, आम्ही मराठा शेवटी. आपण पाहिलं की मराठ्यांच्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मराठा बांधव आहेत, जिल्ह्यातून आलेले आहेत आणि आरक्षणाबरोबरच कोपर्डी बलात्काराच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी ही मागणी आहे ती प्रकर्षाने करताना आपल्याला पाहायला मिळते. दीपक, आतापर्यंतची जी परिस्थिती आहे, मराठा बांधव खच्चून भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 11 पर्यंत ही गर्दी लाखोंच्या संख्येने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. दीपक, निश्चितच. त्यामुळे आझाद मैदान असेल किंवा जिजामाता उद्यान असेल, या सगळ्या ठिकाणी नेमक्या काय घडामोडी घडतात या तुमच्या दोघांकडनं, शिवाय आपले विविध रिपोर्टर्स विविध ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.